फिर से हम दुनिया में फिर से हम भगवान आएंगे दुनिया में फिर से पोडियम वरती नाही आला पोडियम वरती घ्यावं लागेल भाषणाच्या वेळेस भगवान आएंगे ऊपर से नहीं है हम अंदर से रांधते हैं ऊपर से नहीं है हम अंदर से रांधते हैं बस इसलिए यारो बस इसलिए हम लोग बंदे कमाल के हैं बस इसलिए हम लोग बंदे कमाल के हैं बस इसलिए हम लोग बंदे कमाल के हैं मोदी जी आए हैं मोदी जी आए थे मोदी जी आए हैं मोदी जी आएंगे संतों की नगरी को संतों की नगरी को मोदी जी चलाएंगे संतों की नगरी को मोदी जी चलाएंगे संतों की नगरी को मोदी जी चलाएंगे जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे शिरडी में फिर से हम महाराष्ट्र में फिर से हम भारत में फिर से हम दुनिया में फिर से हम भगवान लहराएंगे फिर से हम भगवान लहराएंगे दुनिया में फिर से हम भगवान लहराएंगे जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे दुनिया में फिर से हम दुनिया में फिर से हम भगवान लहराएंगे 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 बोल सियावर रामचंद्र की बोल सुर हनुमान की उमापति महादेव की जय श्री राम जय जय श्री राम या ठिकाणी ज्या क्षणाची आपण अगदी आतुरतेने वाट बघतोय तो क्षण म्हणजे आपणा सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी गेल्या 10 वर्षात या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने विकास घडवून आणला आणि कुठल्याही पद्धतीने त्याचा बडेजावपणा केला नाही सामान्य नागरिकांमध्ये सामान्य सारखं राहून खूप चांगला विकास केला आणि यावर्षी त्यांची हायट्रिक घडवायची आहे असे सन्माननीय खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यांनी आपल्या भागावर अनेक कामं केलेत असे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्या ठिकाणी शिवसेनेचे नेते रामदासजी कदम साहेब दादा भुसे साहेब या केसरकर साहेब या ठिकाणी सर्व पिचड साहेब आहेत या ठिकाणी काळे साहेब आहेत लामटे साहेब आहेत सर्व पक्षाचे महायुतीचे जिल्हाध्यक्ष मंचावर बसलेले महायुतीचे नेतेगण आणि आपण सर्व 11 वाजल्यापासून या ठिकाणी आपण सर्व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू आणि भगिनींनो आपल्याला ठाऊक आहे 2014 आणि 2019 ह्या दोन्ही निवडणुकीला आपण महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण महायुतीचा उमेदवार म्हणून खासदाराला निवडून दिलाय आणि ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना मला असं वाटतं ह्या ठिकाणी मोदी साहेब ज्यावेळेस आमचे कॅप्टन झाले आणि महायुतीचे सरकार आलं त्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले आणि खरं देशाची प्रगती त्या दिवसापासून झाली एक मला सांगायला वाटतं आम्ही आमदार असताना एखाद्या घरामध्ये पेशंट असेल त्या आजारी पडला त्या कुटुंब प्रमुखाला अनेक अडचणी होत्या
परंतु मोदी साहेब ह्या सरकारमध्ये आल्यानंतर 5 लाखाचं इन्शुरन्स कव्हरेज ज्या कुटुंब प्रमुख आहेत, जो कुटुंबाचा चालक करतो त्याला चिंतामुक्त इलाज हा मोदी साहेबांनी दिलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, गरीब होते, ज्याला अन्नधान्य मिळत नव्हते, उपाशी राहत होते, अशा 80 कोटी जनतेला मोदी साहेबांनी प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी 5 किलो धान्य हे मोदी साहेबांनी दिलं आणि 25 किलो धान्य प्रत्येक कुटुंबाला अनेक वर्ष या ठिकाणी 2019 पर्यंत चालणार. आपल्याला ठाऊक आहे या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये महिला आहेत, आपण सर्व आलेले आहेत. ज्यावेळेस घरामध्ये पाणी नसेल ते महिला चिंतेत असते आणि कुठून पाणी आणायचं ही चिंता आहे. मोदी साहेबांनी आपल्या जिल्ह्यामध्ये 4,500 कोटीची जलजीवन मिशनची योजना चालू केली आणि हे करत असताना मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. देशामध्ये कुठेही योजना नाही, महाराष्ट्रामध्ये 1 रुपयामध्ये इन्शुरन्स करून शेतकऱ्याला खरा न्याय दिला असेल तर महायुतीचे नेते म्हणून आपण एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेबांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. जे पैसे कधी मिळाले नाही ते आपल्या युतीच्या नेत्यांनी दिले आणि म्हणून हे काम करत असताना 2-3 गोष्टीचा उल्लेख करेन. ह्या भागामध्ये मी 2014ला खासदार म्हणून निवडून आलो. 54 वर्ष रखडलेल्या कामाला गती जर दिली असेल, मला आठवत आहे मी ज्यावेळेस 2014ला खासदार झालो त्यावेळेस मी आझाद मैदानाला उपोषण केलं आणि मला अभिमान आहे, मी ज्यावेळेस उपोषण केलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. आम्ही आझाद मैदानावर बसलो आणि 2 गोष्ट उल्लेख करावा लागेल. मी शिर्डी देवस्थानचे कामगार होते आणि निलवण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांचं उपोषण होतं. मला 2 दिवस, मी महाराष्ट्राचा एकमेव खासदार आमदार असेल ज्या आझाद मैदानामध्ये मला 2 दिवस मच्छर चावले, पण मच्छर चावले तरी माझ्या भागाच्या शेतकऱ्याला न्याय या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब, या ठिकाणी मला वाटतंय देवेंद्र फडणवीस साहेब, गिरीश महाजन साहेब, सुधीर मुनगंटीवार साहेब आणि मला असं वाटतंय त्यावेळेचे मंत्री त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असतील, रामदासभाई कदम असतील, त्यावेळेस मुख्यमंत्र्याकडे ती मीटिंग झाली, त्यावेळेस निर्णय झाला. त्या प्रशासकीय मंजुरी 2017 मिळाली. 1921 कोटी रुपयाची त्यावेळेस साईबाबाची जन्मशताब्दी होती, त्यावेळेस त्यांनी मिळवून दिली आणि 54 वर्ष रखडलेल्या कामाला गती दिली असेल तर महायुतीच्या नेत्यांनी. आणि म्हणून 54 वर्षानंतर 2023ला पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असेल, अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपल्याला 54 वर्षानंतर शेतकऱ्याला पाणी येतं. हे पाणी येत असताना एका बाजूला पाणी येतं आणि दुसऱ्या बाजूला 2005चा काळा कायदा झाला आणि जायकवाडीला पाणी देत असताना आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. उद्या काय होईल, जायकवाडी भरतं का नाही ही चिंता आहे. आमचं धरणं भरले नाही तरी चालतील, पण जायकवाडी भरलं पाहिजे ही भामुका चिंताखोर ह्या शेतकरी आहे आणि त्याला जर मुक्ती द्यायची असेल, 2014ला 2005चा काळा कायद्यात बदल करायचा असेल तर मला वाटतं घाट माथ्याचं समुद्राला जाणारं पाणी अडवल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी माझं ह्या डबल इंजिन सरकार आहे, केंद्राचं सरकार आहे आणि राज्याचं सरकार आहे. राज्याचं सरकार नाही, राज्याचं सरकार टिबल इंजन आहे. मी त्याच्यावरच येतो. ह्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे. सर्वसाधारण शेतकरी असेल, मजूर असेल, कार्यकर्ता असेल, त्याला 18 तास देणारे सरकार आहे आणि सर्वसाधारणला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतात. दुसरे आपले मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे. विजन आहे, त्यांना एकदा निर्णय केला की हे काम केलं पाहिजे, त्याचा पाठपुरावा जोरात कर. आणि म्हणून तिसरे मुख्यमंत्री आहे अजितदादा पवार साहेब. तिसरे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि कार्यकर्त्याला बळ देणारा माणूस आहे. आणि म्हणून हा तिन्ही नेते हे घाट माथ्याचं पाणी आणल्याशिवाय या ठिकाणी 2024ला आपण डबल इंजन सरकार आणि टिबल इंजन सरकार ह्या इथून निवडून जर दिलं, ह्या 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या काळामध्ये 115 TMC पाणी आपण आणू आणि ह्या भागामध्ये 7 तालुक्याला न्याय. या ठिकाणी संगमनेर असेल, राहता असेल, अकोला असेल, संगमनेर असेल, कोपरगाव असेल, श्रीरामपूर असेल, नेवासा असेल,
राहुरीचे जे वंचित राहिलेला भाग आहे शेतकऱ्याला पाणी देण्याची भूमिका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं मी वाजवलं नाही, मी आमदार असताना कधी वाजवलं नाही, मी आमदार असताना कधी भूमिपूजन केलं नाही, उद्घाटन केलं नाही. आपण मला 2024ला माझ्या कर्जत जामखेडला मी 95ला आमदार झालो त्यावेळेस मला कार्यकर्ते काँग्रेसचे सांगायचे आमदार साहेब आपलं चुकलं, आपण काम देतो तिथं वाजवायला पाहिजे, भूमिपूजन केलं पाहिजे, उद्घाटन केलं पाहिजे तरच लोकांना. पण मला तशी कधी आवश्यकता लागली नाही. मी 95ला 25,000 मतांनी आलो, 99ला 42,000 मतांनी आलो आणि 2004ला सोनिया गांधीची सभा झाल्या देखील ह्या ठिकाणी 17,000 मतांनी आलो. काम केल्याची पावती जनता देते. परंतु ह्या भागामध्ये मी ज्यावेळेस 2024ला काम करत असताना ह्या भागातल्या जनतेचं एकच गोष्ट आहे, मी गावामध्ये अनेक कामं केले त्याचे भूमिपूजन केलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय 2024ला ज्यावेळेस आपण सर्व निवडून देऊ त्यावेळेस वाजत गाजत काय काय बोलतात बँड, आणखी काय शब्द आहे त्याला, काय ढोल ताशे, हे तिन्हीचा उपयोग करून जे जे काम करू ते काम करायचं. मी खासदार आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये एकमेव खासदार असेल त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेला आम्ही कम्प्युटर दिले. एक मिनिट थांबा ना, अहो थांब. ह्या ठिकाणी एक मिनिट बोलता मी ह्या ठिकाणी मी अनेक गोष्टीचा उल्लेख केला, परंतु ह्या ठिकाणी 2 गोष्टीचा उल्लेख करेन. ह्या भागामध्ये काम करत असताना मी ह्या खासदार म्हणून जाताना जिल्हा परिषदेच्या शाळेला कम्प्युटर दिले आणि कम्प्युटर देत असताना मला एक सांगा वाटतं ह्या भागामध्ये काम करत असताना अनेक अडचणी. आणि म्हणून मला वाटतं 2024च्या निवडणुकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, ह्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, ह्या ठिकाणी रामदास आठवले साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सहकार्याने 2024ला पुन्हा मला उमेदवारी मिळाली. आणि म्हणून हे उमेदवारी देत असताना काय गोष्टी मला सांगावं लागेल की या ठिकाणी 2014 ते 2019ला विखे पाटील साहेबांनी मला मदत केली, ही खरी गोष्ट आहे. त्यामध्ये काय ताकाला जाऊन गाडगं लपवण्याची भूमिका नाही. पण 2024ला मला सांगावं लागेल मी खासदाराचा उमेदवार नव्हतो. मी अचानक त्यावेळेस मला ते भाऊसाहेब वागचौरे अचानक काँग्रेसमध्ये गेले, त्यांना उमेदवार नव्हता आणि अशोकराव काळे साहेब जे आमदार होते आणि भानदास मुरकटेला कर्जतमध्ये श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब कांबळेला पाडायचं होतं साहेब. मला त्यांनी घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर मी अचानक 17 दिवसामध्ये खासदार झालो. आणि खासदार होत असताना ह्या भागाच्या काय समस्या आहे मी 2 गोष्टीचा उल्लेख करेन. मी खासदार आहे, लोकांमधला खासदार, मी कार्यकर्ता आहे, लोकांमधला कार्यकर्ता आहे. आणि मी 2 सत्तेच्या विरोधात ज्यावेळेस आपलं मांडणं मागत नाही त्यावेळेस लढण्याची देखील ताकद ह्या खासदारामध्ये आहे. मी एकच उल्लेख करेन, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ह्या भागामधला विषय. मी खासदार होतो, या ठिकाणी पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री आहे, त्यांचे वडील वेद प्रकाश गोयल ह्या ठिकाणी मी आत्ता सांगतो, ह्या ठिकाणी काम करत असताना एक गोष्टीचा उल्लेख करेन. ह्या भागामध्ये काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, ह्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहे, अजितदादा पवार साहेब आहे. आणि ह्या भागामध्ये मला उमेदवारी देताना राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मन मोठं केलं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी ह्या ठिकाणी तन मन धनाने ह्या ठिकाणी 2024ला काम करणार. आणि म्हणून ह्या भागामध्ये काम करत असताना 2 गोष्टीचा उल्लेख करेन. आपण सर्व शेतकरी आहेत, मी जास्त उल्लेख करणार नाही. मी कार्यकर्त्यातला आमदार होतो आणि भविष्य काळामध्ये 2024ला आपण ज्या भागामध्ये निवडून देणार आहे, मी कांद्याचा विषयाला कट करताना मी दिल्लीमध्ये होतो. मी ह्या ठिकाणी पियुष गोयलला भेटलो. आमच्या नगर जिल्ह्याला 19 रुपये 75 पैसे कांद्याचा भाव होता आणि नाशिकमध्ये 24 रुपये 5 पैसे भाव होता. आता भारत सरकार नेफेड खरेदी करतं, ह्या कृषी बाजार समिती खरेदी करत नाही. आणि म्हणून आम्ही मागणी केली
गांधीजीच्या पुतळ्याला आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काम केलं. 3 तासामध्ये निर्णय झाला आणि पियुष गोयल साहेबांनी आपल्याला निर्णय दिला 24 रुपये 5 पैसे निर्णय देण्याचा भूमिका. लाल कांदा नाशिकलाच खरेदी करत होता, तो लाल कांदा आपल्यामध्ये भागी गेला. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये काम करत असताना ज्यावेळेस एक्सपोर्ट बंद होतो त्यावेळेस आमची मागणी होती नॅफेड मार्फत NCCI मार्फत कांदा खरेदी केला पाहिजे. आमचे शेतकरी कोणते एक्सपोर्ट करत नाही, पण उत्पादक खर्च जर 10 रुपये येत असेल त्यावेळेस 8 रुपये येतो, त्यावेळेस शेतकऱ्यांचा आक्रोश होतो. त्या आक्रोशाला बळी न पडता 15-20 रुपये जर भाव शेतकऱ्याला मिळाला तो शेतकरी आपल्या आणि म्हणून जनतेचा बाजूनी भाग करणारा या ठिकाणी आपल्याला खासदार म्हणून दिलं. आणि म्हणून मला असं वाटतं ह्या भागाचे काय काम आहेत, मी खासदार म्हणून निवडून आपण दिलेल्या मताच्या जोरावर भविष्य काळामध्ये घाट माथ्याच्या पाण्याच्या संदर्भात आपण दुसरी आमची मागणी आहे. या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये पर्यटन क्षेत्र पाय तिथे 10 फुटाचे कॉन्क्रीटचे रस्ते केले आणि ॲग्रो टुरिझमच्या नावाने अकोला तालुक्याची परिस्थिती बदलेल. तिसरी गोष्ट म्हणजे शेती महामंडळाची जमीन आहे ह्या ठिकाणी कोपरगाव आणि श्रीरामपूरमध्ये. ह्या ठिकाणी आपण इस्रायलला शेती बघायला जातो, त्या ठिकाणी शेती महामंडळ असेल, शेतकरी असेल, राज्य शासन असेल, केंद्राचे असेल, इस्रायलच्या धर्तीवर ह्या ठिकाणी एखादा प्रकल्प केला तर 50,000 लोकांना तिथं रोजगार आणि पूर्ण भारतवर्षामध्ये कमी पाण्याच्या शेतीवर आधारित असेल ते आपण करू शकतो. ह्या ठिकाणी ह्या जास्त बोलणार नाही. मी 2014-2019ला मी महायुतीचा उमेदवार म्हणून आपण सर्वांनी मतं दिले आणि म्हणून हे मतं देत असताना आपली भूमिका आहे ह्या 2024ला हे काम करत असताना माझ्या हातातून काय चुका झाल्या असतील भविष्य काळामध्ये 2024ला आम्ही वाजवून ह्या तिथे तुपा काय कोणची ढोल ताशे आणि तडमतड हे वाजून काम करू. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री यांना बोलायचे असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही. 2014-2019ला आपण प्रेमाने मतदान केलेलं आहे. भविष्य काळामध्ये देशाचे पंतप्रधान आम्हाला आमचे कॅप्टन या ठिकाणी मोदी साहेब आहेत आणि मोदी साहेबांना मतं देण्यासाठी शिर्डीचा खासदार दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी आपण सर्व एक दिलाने महायुतीचा उमेदवार मला निवडून द्याल ही आशा व्यक्त करतो आणि लांबलेलं भाषण समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नक्कीच या शिर्डी लोकसभा मतदारसंघातनं आपली हायट्रिक होईल यात काही शंका नाही, कारण आपल्याला प्रेम करणारे हे सर्व लोक या ठिकाणी आहेत. यानंतर अहिल्यानगरचे सन्माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपणास मार्गदर्शन करतील. बोला भारत माता की. मागा आवाज येत नाही. भारत माता की. वंदे वंदे. जय श्रीराम. जय जय श्रीराम. बरं इकडे आवाज येत नाही, आळस झाली मला वाटतं. जय श्रीराम. जय श्रीराम. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनाही नतमस्तक होतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना देतो आणि या निमित्तानं महात्मा ज्योतिबा फुले, श्रद्धेय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, माननीय आनंद दिघेजी यांच्या पवित्र स्मृतीला मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो. आणि या सभेकरता उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, लोकप्रिय उपमुख्यमंत्री आपले नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर मंत्रिमंडळातील माझे सहकारी दीपकराव केसरकरजी, माझे दुसरे सहकारी माननीय दादाजी भुसे साहेब, आपले ज्येष्ठ नेते माननीय आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब, आपल्या पक्षाचा बुलंद आवाज
रामदास भाई, विधान परिषदेच्या सभापती मान्य नीलमताई गोरे, त्याचप्रमाणे उपस्थित माझे विधानसभेतले सहकारी किरणजी लहामटे, मान्य आशुतोषजी काळे, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित माजी आमदार माजी मंत्री बबनरावजी घोलप, माजी आमदार वैभवरावजी पिचड, माजी आमदार भाऊसाहेबजी कांबळे, बाळासाहेबजी मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अविनाशजी आदिक, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलराव लंगे पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकरजी कोते, सर्व माजी मंत्री सन्माननीय आदरणीय अण्णासाहेब मस्के पाटील, सर्व उपस्थित भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपब्लिकन पार्टी आणि सर्व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मित्र, वेळ बराच झालेला आहे. प्रथमतः उशिरा आल्याबद्दल सर्वांची मी माफी मागतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी सन्मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं आणि माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आज आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आपले महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आणि त्यांना विजयी करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना, उपस्थित सर्व नेत्यांना ही खात्री देतो की या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचा महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे हे निवडून येतील याची ग्वाही आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना देतो. ग्वाही द्यायची ना? हात वर करा मग सांगा सर. त्यामुळे सदाशिवराव तुम्ही चिंता करू नका. या भागातील साहेब 2000 मी काय राष्ट्रीय भाषण करणार नाही कारण आपण बोलणार आहात, पण 2024 मध्ये निळवंडाचं पाणी या जिल्ह्यात भागातल्या शेतकऱ्यांना आणण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं केलं. त्याची आज आठवण आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे आणि ते पाणी सोडण्याचं काम, त्याचं उद्घाटनासाठी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान, विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आलेत. मला वाटतं या निमित्तानं शेतकऱ्याप्रती आपली बांधिलकी ही पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय, मी आपल्या सर्वांना या निमित्तानं आपल्याला सांगणार आहे की दुसरा निर्णय जो आपण केला आहे, ज्यासाठी माननीय देवेंद्रजींनी अतिशय मोठं पाठबळ आपण मला दिलं की या मतदारसंघातील शेती महामंडळाच्या ज्या जमिनी होत्या त्या वर्ग 2च्या अनेक वर्ष होत्या, ते वर्ग 1 करण्यामध्ये विनामूल्य मंत्रिमंडळाने आपल्याला संमती दिली. आज हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. अनेक गावांना शेती महामंडळाच्या जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी दिल्या. मग राहत्याचं कब्रस्तान असेल, साकुरीची वॉटर सप्लाय स्कीम असेल, वाकडीची योजना असेल, 24 ग्रामपंचायतींना आपण त्या प्रकारचे निर्णय घेतले. शिर्डी विमानतळाचा विस्तार होतोय. आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून 700 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण मंजूर केला. विमानतळाच्या विस्तारामुळे रोजगाराची निर्मितीला गती. आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असताना आपल्या सबका मालिक एक साईबाबांच्या पावनभूमीमध्ये आपण थीम पार्क उभा करतोय आणि आपल्या दोन्ही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादानं आपण शिर्डीची महामंडळाची 500 एकर जमीन MIDCला देण्याचा आपण निर्णय केला आणि त्याला त्यांनी संमती दिली. यामध्ये भूमिका एकच आहे की रोजगार, ग्रामीण भागाचा रोजगार निर्माण व्हावा, आपल्या जिल्ह्यात रोजगार निर्माण व्हावा. या मतदारसंघातील तरुणांना कुठे बाहेर जाण्यापेक्षा या मतदारसंघातच रोजगार झाला पाहिजे आणि त्यासाठी ह्या MIDCचा विस्तार होतोय. किमान कौशल्य विकास केंद्राची स्थापना आपण प्रत्येक तालुक्यात करतोय. उत्तम प्रकारचं प्रशिक्षण आपण तरुणांना देतोय. हे सगळं आदरणीय मोदी साहेबांची संकल्पना होती की कौशल्य विकासानंच ग्रामीण भागाचा रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो आणि त्यासाठी राज्य सरकारने घेतलेला पुढाकार. आणि त्यामुळे आज आपल्या सर्वांना, येणाऱ्या पिढीला एक नवं अशा प्रकारचा मार्ग
त्या निमित्तानं दाखवण्याचा प्रयत्न होतो. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे, जो उल्लेख सदाशिवरावांनी केला की घाटमाथ्याचं पाणी कोकणात वाहून जाणारं ते आमच्या गोदावरीच्या तुटच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रस्ताव आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी तयार केला होता. आणि मला सांगायला आनंद होतो की 19च्या शेवटच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय देवेंद्रजी आपले नेते मुख्यमंत्री असताना 50,000 कोटी रुपयाच्या आराखड्याला त्यांनी मंजुरी दिली आणि या कामाला चालना द्यायचा प्रयत्न केला. दुर्दैवानं 19 साली हे दळभद्री सरकार महाराष्ट्रामध्ये आलं. हे महाविकास आघाडी सरकार नव्हतं, हे महाभकास आघाडी सरकार होतं. 2.5 वर्ष या महाराष्ट्राला 50 वर्ष मागे नेण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं, शरद पवारांनी केलं आणि त्यांच्या पाठी मागे आपण उभं राहणार आहोत का? आतापर्यंत जर सरकार आपलं असतं तर मला वाटतं घाटमाथ्याच्या पाण्याचं सर्वेक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असते मित्र. आणि ते सरकार, हे काम करणारं सरकार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या मनातलं सरकार आज या ठिकाणी काम करतं आहे. म्हणून आपण मतदान कोणाला करणार आहात? पाणी देणाऱ्या सरकारला करणार आहात का पाणी घालवणाऱ्या सरकार देणार आहात? मतदान कोणाला करणार आहात? आज सदाशिवरावला मत हे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना आहे, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आहे आणि त्यापेक्षाही हे मत आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना आहेत. हे आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. मतदान कोणाला करणार? आपण आवाज नाही करताय तुमचा. मतदान कोणाला करणार? पाठीमाग आपकी बार. अरे पाठीमागचे लोक आळसलेत का? आपकी बार. आणि म्हणून मी या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो, वेळ कमी असल्यामुळे, पण या 2019ला सदाशिवराव नशिबान होते आणि 2024ला सुद्धा तुम्ही नशिबान राहणार, तुम्ही चिंता करू नका. इथं बसणारी तमाम जनता ही आपल्याला दिल्लीला पाठवणार आहेत. याचं कारण आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री आपल्याला करायचं आहे आणि ती जिद्द आज प्रत्येक कार्यकर्त्या मनामध्ये आहे. मनापासून पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि आपले नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून स्वागत करतो. सदाशिवरावांना मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय विखे साहेब. अर्थातच की ज्या पद्धतीने या भारताचा विकास होतो आहे म्हणून आवर्जून सांगावं वाटतं की 400 पार आहे, पण हे 400 पार असताना आमच्या युवा पिढीची ताकद आहे आदरणीय मोदी साहेब, आमच्या शेतकऱ्याची ताकद आहे आदरणीय मोदी साहेब, आमच्या जवानांची ताकद आहे आदरणीय मोदी साहेब. एवढंच काय तर आमच्या लहान मुलांना शिक्षेमध्ये पुढे नेणारे, त्यांना विद्यार्थी पण देणारे, ती ताकद आहे आमची मोदी साहेब. म्हणून यावर्षी आम्ही 400 पार जाणार, यात काही शंका नाही. यानंतर आपणा सर्वांचे लाडके या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय श्रीराम, जय जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि ज्यांच्या नगरीमध्ये आम्ही सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि राजकारणामध्ये प्रत्येकाला ज्यांचा मंत्र समजला पाहिजे, श्रद्धा आणि सबुरीचा, असे साईबाबांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. बंधू भगिनींनो, आज शिर्डी मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे लोकप्रिय उमेदवार सदाभाऊ लोखंडे यांचा अर्ज भरण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लाडके, लोकप्रिय आणि धडाडीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले
नगर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, नीलमताई गोरे, दादाजी भुसे, दीपक केसरकरजी, प्रवीण दरेकरजी, मधुकरराव पिचडजी, बबनराव घोलपजी, आमदार किरण लामटेजी, आशुतोष काळेजी, माजी आमदार मुरकुटेजी, वैभव पिचडजी, या ठिकाणी उपस्थित गणपतराव महाले, त्याचप्रमाणे कैलास बापू कोटे, विठ्ठलराव लंघे, नितीन अवताडे, डॉक्टर पिपाळा, अविनाशजी आदिक, दीपकजी पठारे, आमचे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटीलजी, भाऊसाहेब कांबळेजी, कपिल पवारजी, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर यादी बनवणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे. त्यामुळे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, एकदा जोरदार नारा देऊ. जय श्रीराम, जय श्रीराम. प्रभू श्रीरामांवर कोणाकोणाची श्रद्धा आहे हात वर करा. मग प्रभू श्रीरामांच्या हाती काय आहे? काय आहे? काय आहे? आणि लोखंडेंच्या हाती काय आहे? लोखंडेंच्या हाती काय आहे? आणि आता या मतदारसंघामध्ये मोदीजींच्या हाती काय आहे? काय आहे? मग लोखंडेंना मत दिलं म्हणजे ते कोणाला मिळतं? कोणाला मिळतं? कोण प्रधानमंत्री करायचंय? कोण विकास करू शकतं? कोण देशाला पुढे नेऊ शकतं? कोणाला 400 पार न्यायचंय? मोदीजींना न्यायचं आहे. मग या ठिकाणी महिलांचं जास्त समर्थन मोदीजींना आहे. प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण शिर्डीच्या लोकांना या ठिकाणी मतदारसंघामध्ये मिळालाय. या धनुष्यबाणाची बटन दाबली की थेट शिर्डी मतदारसंघ मोदीजींच्या 400 पारच्या रांगेत जाऊन बसणार आहे. बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एक मोठी आघाडी तयार झाली आहे, महायुती तयार झाली आहे. आपल्या महायुतीचं इंजिन मोदीजी आहेत, पॉवरफुल इंजिन आहे. त्या महायुतीला वेगवेगळ्या बोग्या लागल्यात. आमचे एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आहे, अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आमची रिपाई आहे, आमची मनसे आहे, आमची रासप आहे, आमची रयत क्रांती आहे. वेगवेगळे पक्ष या ठिकाणी बोगीच्या रूपानं आपल्या या इंजिन सोबत आहेत. आणि ही ट्रेन कशी आहे? ही विकासाची ट्रेन आहे. दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त सगळ्यांना आपल्या ट्रेनमध्ये जागा आहे. कारण मोदीजीचा नारा आहे सबका साथ सबका विकास. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन मोदीजींची ट्रेन निघते आहे. पण बंधू भगिनींनो, या ठिकाणी दुसरी ट्रेन कशी आहे? ती राहुल गांधींची आहे. त्या ट्रेनला डब्बेच नाही आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे. इकडे आमचे पवार साहेब म्हणतात तुम्ही इंजिन नाही आहे. पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे. उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे. ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे. मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे. स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. यांच्याकडे डब्बे नाहीच, केवळ इंजिनच आहे. मला सांगा, इंजिन मध्ये ड्रायव्हर सोडून कोणाला बसायला जागा असते का? सामान्य माणूस इंजिन मध्ये बसू शकतो का? हे असे इंजिन आहे. यांच्या राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी, राहुलजी आणि प्रियंकाला जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये तुम्हाला जागा नाही, शिंदे साहेबांनाही जागा नाही, फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे. पवार साहेबांच्या इंजिन मध्ये अजितदादांना जागा नाही आहे, फक्त सुप्रियाताईंना जागा आहे. त्यामुळे हे इंजिनही कसे आहेत? एक जण त्या ठिकाणी राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे ओढतो, पवार साहेब बारामतीकडे ओढतात.
उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात, स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात. त्यामुळे यांचं इंजिन जागेहून हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही. ठप्प झालेलं इंजिन हे त्या ठिकाणी आहे. आणि मी तुम्हाला विनंती करतो, धनुष्य बाणाची बटन दाबल्याबरोबर आमच्या सदाभाऊ लोखंडेचा डब्बा देखील मोदीजींच्या इंजिनला जोडला जाईल आणि अख्खी शिर्डी त्या डब्यात बसून विकासाच्या वाटेवर निघेल. आणि म्हणून ही निवडणूक आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. आपल्या विखे पाटील साहेबांनी सांगितलं, महायुतीचं सरकार आल्यानंतर आणि देशातल्या मोदीजींच्या सरकारने कशा प्रकारे विकास केलाय आपण सगळ्यांनी बघितलाय. निवंडेचं पाणी जात असताना त्या ठिकाणी जल्लोष करणारे शेतकरी आम्ही बघितले. माझ्या जन्माच्या आधी सुरू झालेला प्रोजेक्ट, पण तो पूर्ण करण्याकरता महायुती आणि मोदीजी यावे लागले. एवढा काळ त्याच्यामध्ये गेला बंधू भगिनींनो. आणि आज मी तुम्हाला सांगतो, माननीय मोदीजी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये केवळ नगर जिल्हाच नाही, या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातले जेवढे सिंचनाचे प्रकल्प आहेत ते आम्ही पूर्ण करतोय. आणि एवढंच नाही तर हा जो अधूनमधून वाद तयार होतो मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये, हा सगळा वाद संपवण्याकरता त्या ठिकाणी वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचं काम देखील हीच सरकार या ठिकाणी करणार आहे. आणि आमच्या शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम आम्ही करणार आहोत, कारण आमच्या पाठीशी माननीय मोदीजी आहेत. आज मोदीजींनी आपण बघितलं, गेल्या 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे त्यांना पक्क घर दिलं. गेल्या 10 वर्षामध्ये 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिलं. 50 कोटी लोक ज्या घरच्या मायमाऊली चुलीवर स्वयंपाक करायच्या त्यांना गॅस सिलेंडर दिलं. 60 कोटी लोक जिथे मायमाऊली हंडा घेऊन नदीवर जायच्या, विहिरीवर जायच्या, त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी दिलं. 55 कोटी लोक यांना 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला. 50 कोटीच्या वर आमच्या तरुणाईला या ठिकाणी मुद्राचं लोन दिलं. 10 लाखापर्यंतचं लोन, कुठलंही तारण नाही, त्याला कुठलंही गॅरंटर नाही. आणि याच्यामध्ये 31 कोटी आमच्या मायमाऊली भगिनी आहेत की ज्यांना पायावर उभं करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं. कारण मोदीजी म्हणतात, एक पुरुष पायावर उभा राहतो तर पुरुषच पायावर उभा राहतो, पण एक महिला पायावर उभी राहते तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि म्हणून 80 लाख बचत गटाच्या माध्यमातून 8 लाख कोटी रुपये या ठिकाणी मोदीजींनी महिलांच्या अधिकारितेकरता दिले. आणि मी या निमित्ताने सांगू इच्छितो मंचावरच्या आमच्या सगळ्या नेत्यांना, आता आपल्या मंचावर महिला कमी दिसत आहेत, पण मोदीजींनी आता ही सोय ठेवली नाही. 2026 नंतर अर्धा मंच रिकामा करावा लागेल आणि आमच्या माय माऊलींना बसावं लागेल. कारण 2026 नंतर विधानसभेतही 33% महिला आमदार होणार आणि लोकसभेत 33% महिला खासदार होणार. हे किमया देखील माननीय मोदीजींनी करून दाखवली. आज आपल्या सिनियर सिटीजन्स करता त्या ठिकाणी मोदीजींनी 70 वर्षाचा वरचा असेल सर्व उपचार मोफत. या ठिकाणी वयोश्री योजनेच्या अंतर्गत कानाची मशीन पाहिजे मोफत, कवळी पाहिजे मोफत, स्टिक पाहिजे मोफत, चष्मा पाहिजे मोफत, कमोड पाहिजे मोफत, सर्व प्रकारच्या वस्तू सिनियर सिटीजनला ज्या पाहिजेत त्या मोफत देण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलं. आणि आज आपण पाहू शकतो दिव्यांगांना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन प्रकारचे पाय असतील, हात असतील, हे त्या ठिकाणी दिले. जे दिव्यांग चालू शकत नव्हते आज मोटरसायकलला किक मारून मोटरसायकल चालवण्याचं काम ते करतात. अशा प्रकारे समाजातल्या गरिबांना, प्रत्येक व्यक्तीला मोदीजींनी साथ दिली. 80 कोटी लोकांना 2020 सालापासून मोफत रेशन देण्याचं काम मोदीजींनी केलं आणि सांगितलं पुढचे 5 वर्ष देखील मोफत रेशन या ठिकाणी देण्यात येईल. आणि बंधू भगिनींनो, तुम्हाला मी आठवण करून देतो, जास्त दूरचा काळ नाही आहे. 2 वर्षापूर्वीचा काळ तुम्ही आठवा, कोविडचा काळ तुम्ही आठवा, ज्या काळामध्ये
आपल्या नातेवाईकाच्या घरी जाण्याची देखील चोरी होती. मौत मिट्टीला देखील आपण जाऊ शकत नव्हतो अशी अवस्था होती. आणि जग म्हणायचं 140 कोटीचा भारत, कमीत कमी 25-30 कोटी लोक तरी मरतील, आता भारताला कोणी वाचवू शकत नाही. अशा काळामध्ये माननीय मोदीजींनी याच भारतामध्ये भारतीय बनावटीची लस तयार केली. 140 कोटी भारतीयांना 2 वेळा ती लस दिली आणि आम्हाला जिवंत ठेवण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं. मोदीजी नसते तर आपले आप्त, स्वकीय, परिवारजन किती लोक आपल्यातनं निघून गेले असते. अशा मोदीजींना आशीर्वाद देण्याची वेळ ही नाही तर कुठली, हा माझा तुम्हाला सवाल आहे. मला सांगा, एकाला तरी 1 रुपया इंजेक्शन करता, लसी करता मोदीजींनी मागितला का? सांगा, कोणीतरी 1 रुपया दिला का? सांगा हात वर करून, कोणीतरी 1 रुपया दिला का? नाही दिला, कोणी 1 रुपया दिला नाही. पण तुमच्यापर्यंत लस पोचली. 140 कोटी लोकांपर्यंत ही लस पोचवून माननीय मोदीजींनी प्रत्येकाला जगवण्याचं काम हे या ठिकाणी केलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत ते केवळ आणि केवळ मोदीजींमुळे, मोदीजींच्या माध्यमातून ही लस आपल्याला मिळाली आणि म्हणून आपण या ठिकाणी जिवंत आहोत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज याचं उतराई होण्याची वेळ आली आहे. मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी हे जे काही काम झालंय, या कामाकरता आशीर्वाद देण्याची वेळ आली आहे. आणि आशीर्वाद देण्याकरता या मतदारसंघामध्ये आपल्याला धनुष्यबाण मिळालाय. धनुष्यबाणाची बटन दाबली की थेट मोदीजींना आशीर्वाद हा त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. बंधू भगिनींनो, एकीकडे मोदीजींचं सरकार आहे, दुसरीकडे आपलं महायुतीचं सरकार आहे. आता आपल्याला माहिती आहे, शिर्डी सारख्या नगरीमध्ये मागच्याही काळात आपलं सरकार असताना आणि आताही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात होणारं परिवर्तन आपण बघतोय. आता आपल्या विमानतळाच्या विस्ताराचं काम हे लवकरच सुरू होत आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ तयार होत आहे. इथले भाविक वाढणार आहेत, पर्यटक वाढणार आहेत, व्यवसाय वाढणार आहे. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी विकास करणाऱ्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी एवढीच विनंती करतो, 13 मे रोजी सकाळी आपण उठा, थेट आपल्या केंद्रावर जा, धनुष्यबाणाची बटन दाबा आणि त्या ठिकाणी आपला आशीर्वाद मोदीजींना द्या. एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच फडणवीस साहेबांच्या इतक्या ऊर्जात्मक शब्दांनंतर 400 पार जाणार यात काही शंका नाही. यानंतर ज्यांच्या येण्याने ऊर्जा निर्माण होते, ज्यांच्या शब्दांमध्ये ऊर्जा आहे, असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतात. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो. समोर विजय असो. समोर साईबाबा आणि सभेच्या मागे मला राधाकृष्ण विखे पाटील सांगत होते, बस अरे मागे आपल्या वीरभद्राचं मंदिर आहे ना, समोर साईबाबा आणि इकडे वीरभद्र आणि मध्ये आपण म्हणजे सदाशिव लोखंडे चा धनुष्यबाण दिल्लीला पोचणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम. तुम्ही खरं म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासून इकडे उन्हा तानाची पर्वा न करता
लग्नाच्या तिथी असताना देखील आपण धनुष्य बाणाला आशीर्वाद द्यायला आला, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आपल्याला देतो, मनापासून आपल्याला आपले आभार मानतो आणि उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। खरं म्हणजे आम्ही आज मावळ आपलं नगर म्हणजे अहिल्यादेवी नगर तिकडे फॉर्म दोन्हीकडे भरले आणि इकडे आलो। खरं म्हणजे या साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण आहोत। मगाशी देवेंद्रजी म्हणाले श्रद्धा सबुरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये साईबाबांची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या शिर्डीमध्ये आल्यानंतर एक वेगळा आनंद, एक वेगळा समाधान, एक वेगळी अनुभूती बाबांच्या या शिर्डीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते। आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, साईबाबांच्या आशीर्वादाने महायुतीचे उमेदवार आपले सदाशिव लोखंडे यांना मागच्या वेळेस देखील आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने ते खासदार झाले। 5 वर्ष, त्याच्यापूर्वीची 10 वर्ष होते ना लोखंडे, 10 वर्ष त्यांनी या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सेवा करण्याचं काम केलं। खरं म्हणजे आता तर पहिले आपण शिवसेना भाजपा युती होती आणि तुम्ही त्यांना निवडून दिलं। आता आपल्याबरोबर राष्ट्रवादी आहे, आपल्याबरोबर मनसे आहे, आपल्याबरोबर RP आहे, आपल्याबरोबर जोगेंद्र कवाडे गट आहेत, आपल्याबरोबर महादेव जानकर आहेत, कितीतरी लोक आहेत आपल्याबरोबर। आणि म्हणून आपली यावेळेची महायुतीची ताकद आता प्रचंड वाढली आहे। आज जिकडे जिकडे आम्ही जातोय या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे महायुतीचा जय जयकार आणि मोदीजींचा जय जयकार ऐकायला मिळतोय। खरं म्हणजे हे उगाच होत नाही। गेले 10 वर्ष केंद्रामध्ये मोदीजींनी विकासाचं केलेलं काम जे 50-60 वर्ष काँग्रेस करू शकलं नाही, किंबहुना पुढचे 100 वर्ष पण मोदीजींच्या एवढं काम ते करू शकत नाही। आणि म्हणून या 10 वर्षात या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं। त्याचबरोबर आपला भारत महासत्तेकडे नेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे। आज आपण पाहिलं तर आपल्या देशाचं नाव जगामध्ये आज सन्मानाने, आदराने घेतलं जातं। जगभरातले राष्ट्रपती, पंतप्रधान आपल्या मोदीजींना आदर सत्कार पूर्वक देतात। आता भारत बोलतो तर जग ऐकतो, जग हलतो, अशा प्रकारची परिस्थिती आता आहे। पूर्वीची परिस्थिती आपण पाहिली, कुठला प्रधानमंत्री कुठल्या देशात गेला कधी कोणाला माहित पडत नव्हतं, परंतु आज मोदीजी कुठल्याही देशात गेल्यानंतर त्या देशाशी असलेले संबंध, त्या देशाबरोबर केलेले जे काही करारनामे आणि त्यामुळे पूर्ण जगभरामध्ये भारताचं नाव, भारताचा डंका अभिमानाने पिटतोय। आणि म्हणून आज आपण पाहतोय की कोविडमध्ये देखील मगाशी देवेंद्रजींनी उल्लेख केला, कोविडमध्ये देखील मोदीजींनी फक्त आपल्या देशातल्या जनतेला नाही तर जगभरातल्या लोकांना वॅक्सिन दिलं, इंजेक्शन दिलं, सगळं दिलं आणि त्यांनाही मदत केली। आज लॉकडाऊन असताना आपल्याला माहित आहे की आपल्या सरकारचा सगळ्यात आवडीचा विषय कुठला होता दादा? विषय कुठला होता? लॉकडाऊन। कुठं अमेरिकेमध्ये
रुग्ण वाढले, जपानमध्ये रुग्ण वाढले की आपल्याकडे लगेच लॉकडाऊन. अरे लॉकडाऊन कोणा पोटा लोकांनी खायचं काय? सरकार आपल्या आल्यानंतर सगळं लॉकडाऊन आम्ही हटवून टाकलं. सगळे सण उत्सव सुरू केले, सगळे बंद पडलेले प्रकल्प सुरू केले, सगळं सुरू झालं. एक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. खरं म्हणजे घरात बसून राज्य चालवता येत नाही, त्याला रस्त्यावर उतरायला लागतं. ग्राउंड रियालिटी समजून घ्यावी लागते. उंटावरून शेळ्या हाकता येतात का? तुमचा एकनाथ शिंदे काय करतो? उंटावरून शेळ्या हाकत नाही, डायरेक्ट फेस टू फेस, फेसबुक लाईव्ह नाही. आणि म्हणून एकीकडे डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन केले, गळ्याचे पट्टे निघाले, माणसं हळूहळू चालत होते ते फास्ट चालू लागले, शेताचे बांध दिसू लागले त्यांना. चमत्कार झाला की नाही? परिवर्तन मी केलं की नाही? मग मला मानलं पाहिजे ना. आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार आपण स्थापन केलं, गोर गरिबांचं सरकार आपण स्थापन केलं. माझ्या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, युवा तरुणांचं, ज्येष्ठांचं. आज शेतकरी बांधव त्याला आपण जवळपास अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, जेव्हा जेव्हा नुकसान झालं त्याच्या मागं आपण उभं राहिलो. सगळे नियम बदलून टाकले, NDRFचे नियम बदलले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं ते धरू लागलो. आणि 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देणारं हे आपलं पहिलं सरकार आहे. 6,000 रुपये मोदी साहेबांनी दिले, 6,000 आपण टाकले. आता शेतकऱ्याला वर्षाला फिक्स DBT 12,000 रुपये मिळणार खात्यामध्ये डायरेक्ट. हे आपलं सरकार. 1 रुपया पहिले विम्याचे पैसे तुम्ही भरायचे ना, आता कोण भरणार आहे? आता सरकार भरणार. 1 रुपया फक्त शेतकऱ्यांनी द्यायचा, बाकी पैसे सरकार भरणार. आहे की नाही चांगलं सरकार तुमचं? हे पहिलं सरकार आहे 1 रुपयात पीक विमा देणार. माझ्या माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत. 50% ST मध्ये सवलत मिळाली ना. आता काय तुम्ही म्हणता आपल्या मालकाला, तुम्ही थांबा, अर्ध्या तिकिटात मी जाऊन येते बाजारात करून. आणि तुमच्यामुळे तोट्यात असलेली ST फायद्यात चालली. ज्येष्ठांना 50%, 75 वर्षाच्या वरच्या लोकांना फ्री. खिशात पैसे असले नसले तरी सुद्धा देवदर्शन असेल, तालुक्यावर जाऊन आरोग्य तपासणी असेल, मोफत केले आपण सगळं. आणि 1.5 लाखाचा विमा, महात्मा फुले योजना. माझ्या बांधवांनो भगिनीनो, आज 5 लाख रुपये केले. त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या. करोडपती पासून गरीब माणूस, 12.5 कोटी जनता त्या 5 लाख रुपयाचा फायदा उठवणार. आता कुठलाही ऑपरेशन, काही असला आजार असला, 5 लाखापर्यंत एकही पैसा लागणार नाही. हे आपलं सरकारचं काम आहे. कॅशलेस योजना आपण केली. आणि म्हणून असे अनेक प्रकल्प, लेक लाडकी लखपती आपण केलं. 18 वर्ष होईपर्यंत 1 लाख रुपये तिच्या खात्यात जमा होणार. महिला बचत गटाला 15,000चं 30,000 केलं. CRPचं मानधन 3,000चं 6,000 केलं. पोलीस पाटलांचं 6,000चं 15,000 केलं. अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलं. त्याचबरोबर आशा सेविकांचं 5,000 रुपये थेट वाढवून टाकलं. अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिला, पेन्शन, त्यांच्या ग्रॅज्युटीचा निर्णय आपण घेतला. हे सरकार, हे तुमचं सरकार. आणि म्हणून शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख हा प्रकल्प आपण सुरू केला. लोकांना पहिले पण लाभ होते, योजना होत्या, निर्णय होते, परंतु सर्वसामान्य माणूस कटकट नको. ते जिल्हाधिकारी कार्यालय नको, तहसीलदार नको,
सरकारी काम आणि 6 महिने थांब हे नको म्हणून ते सोडून देत होता. आम्ही सगळ्या योजना काढल्या. कलेक्टर, तहसीलदार, BDO, CO सगळ्यांना कामाला लावले. तलाठी गावागावात झाले, याद्या करू लागले आणि शासन आपल्या दारीमधून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, महिलांना बचत गटाला पैसे, चेक, घराच्या किल्ल्या, दाखले सगळं मिळू लागले. बांधवांनो, भगिनींनो, मी आपल्याला सांगतो 5 कोटी लोकांनी शासन आपल्या दारीचा लाभ घेतला. मला इतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात ये शासन आपल्या दारी क्या है? मला ये शासन अपना दारी है. शासन कलेक्टर ऑफिस में, मंत्रालय में नहीं बुलाता है, वो घर पे जाता है डायरेक्ट. आणि म्हणून शासन आपके द्वार पे, अशा प्रकारची आपली योजना देखील पॉप्युलर इतर राज्यात झाली. शेवटी बघा, माणसाला देण्याची वृत्ती पाहिजे. हे सरकार 2-2 हातांनी देणार, तुम्ही 1 हातांनी द्या, आम्ही 2-2 हातांनी तुम्हाला देणार. हे देणारं सरकार, हे घेणारं नाही. ही लेना बँक नाही, ही देना बँक आहे. म्हणून द्यायचं आम्हाला माहित आहे. आणि मग पहिल्या दिवसापासून मी आणि देवेंद्रजी पहिले दोघच होतो. पहिल्या दिवसापासून सिंचनाचे प्रकल्प, शेतकऱ्यांचे प्रकल्प, हे सगळे प्रकल्प दुष्काळी ग्रस्त भागात वाया जाणारं पाणी वळवण्याचे प्रकल्प आम्ही हाती घेतले. आज निळवंडेचं तर तुम्हाला माहित आहे किती 50 वर्ष लागले. दर निवडणुकीमध्ये पुढच्या वेळेस करतो, ती निवडणूक गेली की पुढच्या वेळेस करतो. 50-60 वर्ष झाले पण निळवंडे धरम होत होतं. विखे पाटील आणि लोखंडे, मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलं. हे महायुती सरकारमध्ये झालं. हे आपलंच सरकार करू शकतं. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, केंद्रामध्ये ज्या योजना आज लखपती, काय ती दीदी, लखपती दीदी, ड्रोन दीदी, अरे उज्ज्वला योजना, जनधन योजना, आपल्याला घर घ्यायचं असेल तर 1 रुपया स्टॅम्प ड्युटी माफ केली. अनेक योजना आहेत. महिला भगिनींच्या मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी. मी सांगतो, जेव्हा नवीन संसद भवन दिल्लीमध्ये बांधलं तेव्हा मोदीजींनी त्या संसद भवनामध्ये काय निर्णय घेतला, तर महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. बांधवांना नुकसान नाही होणार, काळजी करू नका. का आपल्या घरातली महिला आमदार खासदार झाली तर एक आपली पत्नी आमदार खासदार, आणि मग तो पती देखील आमदार खासदार, म्हणजे एका घरात 2-2 डबल काम करू शकतो ना. अधिकार प्राप्त होतात. आणि म्हणून आज हे सरकार जे काम करतंय, एकीकडे मी सांगतो महाविकास आघाडी आहे, त्यांच्याकडे अहंकार आहे आणि आपल्याकडे आत्मविश्वास. अहंकार विनाशाकडे घेऊन जातो, आत्मविश्वास विजयाकडे घेऊन जातो. हा फरक आहे. मला सांगा, तुम्ही जर आपण विचारलं कुणाला, तुम्हाला या देशाचे प्रधानमंत्री कोण पाहिजे, मोदीजी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे, काय सांगणार? मोदी मोदी का करता तुम्ही? कारण मोदीजी 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कोण? त्यांचं नाव नरेंद्र मोदी. पूर्ण जीवन त्यांनी समर्पित करून टाकलंय. आज बघा, उन्हात तानात, कडाक्याच्या उन्हाची पर्वा न करता ते फिरतात देशात. आणि दुसरीकडे आपले राहुल बाबा थोडं गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जातात आणि तिकडे जाऊन आपल्या देशाची बदनामी पण करतात. मग कोण पाहिजे? मग म्हणून कुणालाही स्वप्नात देखील विचारलं तरी सुद्धा सांगेल मोदी मोदी मोदीच पाहिजे. आणि म्हणून
मी आपल्याला एवढंच सांगतोय, सरकार आपलं डबल इंजिनचं सरकार आहे. डबल इंजिन सरकार या राज्यात काम करत आहे. तुम्ही मला सांगा, सगळीकडे चौफेर विकास होतोय. कुठे असा विभाग आपण बाकी ठेवला नाही. समृद्धी महामार्ग तुमच्या बाजूने जातोय ना, समृद्धी महामार्ग बाजूने जातोय. हा समृद्धी महामार्गाचं उद्घाटन मोदीजींनी केलं. त्याचं नाव आपण ठेवलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. कारण बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलंय. बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलंय. दिघे साहेबांच्या विचाराचं आपण सरकार स्थापन केलंय. आणि समोर बाळासाहेबांच्या विचार सोडले, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी विश्वासघात केला आणि खुर्चीसाठी, मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही तडजोड केली काँग्रेस बरोबर. ज्या बाळासाहेबांनी सांगितलं की काँग्रेसला लांब ठेवा, माझ्या पक्षाची काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करेन, त्यांना तुम्ही खांद्यावर घेतलं, डोक्यावर घेतलं. काय मिळवलं? दुकान बंद झालं, माणसं सगळी निघून गेली. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की हे विकासाचं सरकार आहे. हे विकास करणारं सरकार आहे. आपला अजेंडा काय आहे? विकास विकास विकास. आज ते काय म्हणतात? आज बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार, 400 आले तर. मला सांगा, संविधान दिन 50-60 वर्ष झाली कधी काँग्रेसनी साजरा केला होता? मोदीजींनी सुरुवात केली 2015 साली. संविधान दिन साजरा करण्याला सुरुवात मोदीजींनी केली. बाबासाहेबांना निवडणुकीत पाडलं कोणी? काँग्रेसनी पाडलं. बाबासाहेब म्हणायचे, हे काँग्रेस जळकं घर आहे, याच्या बाजूला उभा राहू नका. आणि म्हणून आज देशामध्ये मोदीजींची गॅरंटी चालते. बाकी लोक गॅरंटी देतात, जाहीरनामा काढतात, वचननामा काढतात, नंतर निवडणूक झाल्यानंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक आहे, प्रिंटिंग मिस्टेक. मोदीजींनी असं कधी म्हटलंय? बिलकुल नाही. मोदीजींनी एकदा शब्द दिला की शब्द प्राण जाय पर वचन न जाय, ही मोदीजींची ओळख आहे. आणि म्हणून शब्दाला जागणारा आपला प्रधानमंत्री या देशाला लाभलेला आहे. आणि म्हणून काँग्रेसने मुस्लिम असतील, दलित असतील, फक्त वोट बँक म्हणून त्यांचा वापर केला. गरीबाला गरीब ठेवलं, गरिबी हटाव काँग्रेस म्हटलं, पण गरिबी हटली का? गरीब हटला, गरिबी नाही हटली. पण मोदीजींच्या 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीच्या वर काढलं, दारिद्र्य रेषेच्या वर काढलं. 25 कोटी लोक, हा आकडा छोटा नाहीये. आणि म्हणून गरिबाचा उद्धार करणारा नेता म्हणून मोदीजींकडे आपण पाहतो. घरं दिली. एक सिनेमा होता मनोज कुमारचा, काय ते रोटी कपडा मकान. आज देशाला रोटी कपडा मकान देणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे. आणि म्हणून आज सर्वसामान्य माणूस, आज शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील या ठिकाणी केंद्र सरकार उभं आहे. आज मी आपल्याला सांगतो, आम्ही फिरत असताना काही ठिकाणी आपला सोयाबीन, कापूस, इथं जे काही नुकसान झालेलं आहे, आपल्या इकडे ते नाही आहे. आणि कांदा आपल्याकडे आहे, कांद्याला अनुदान आपण दिलं नाही का? आणि म्हणून शेतकरी जेव्हा जेव्हा संकटात सापडेल तेव्हा तेव्हा आपलं सरकार शेतकऱ्याच्या मागे उभं राहील, त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. हा आपल्या सरकारचा दृढ संकल्प आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या जातीपातीचं राजकारण करणारे लोक यांच्यापासून आपण सावध राहा. मी आपल्याला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो, मी जाहीर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मराठा आरक्षण देण्याची. कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता, धक्का न लावता जाहीर शपथ घेतल्यानंतर आमच्या सरकारने 10% आरक्षण दिलं.
10% आरक्षण दिलं ते कोर्टामध्ये रद्द करण्यासाठी अनेक लोक गेले, परंतु कोर्टाने ते रद्द केलं नाही. 10% आरक्षण लागू झालंय. त्यामुळे तुम्हाला मी एवढंच सांगतो की ज्या लोकांनी आयुष्यात कधी हे केलं नाही, आरक्षण दिलं नाही, संधी असताना फक्त समाजाचा वापर राजकारणासाठी केला, आम्ही दिल्या म्हणतात टिकणार नाही. अरे का टिकणार नाही ते सांगा. आम्ही कसं टिकणार आणि कसं टिकवणार ते आम्ही सांगतो. आणि म्हणून आज कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते मराठवाड्यात, ते आपण देऊ लागलो. मराठा समाजाला 10% आरक्षण देताना कुणबी ओबीसी कुणालाही धक्का लावला नाही, हा शब्द आम्ही दिला होता. आणि म्हणून तुम्हाला कोणी येऊन सांगतील काही लोक ये विघ्न संतोषी लोक फिरतायत, त्यांच्यापासून मात्र आपण सावध राहा. ते काही देणारे नाहीत, पण तुम्हाला मिळणार असेल ते हिसकावून घेणारे आहेत, एवढा मात्र आपण त्यांच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या देशात पुढे पण आपली ही देशाची निवडणूक झाल्यानंतर ही निवडणूक फक्त सदाशिव लोखंडेची, सुजय विखे पाटीलची नाही, ही निवडणूक देशाची आहे. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुमचं एक मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे कुणाला मत? मोदीजींना मत. लोखंडेंना मत म्हणजे महायुतीला मत म्हणजे, आणि तिकडे पण सुजय विखेला मत म्हणजे मोदीजींना मत. तिथं कमळ आहे, कमळाला मत म्हणजे मोदीजींना मत. आणि म्हणून जिथं जिथं कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ आहे, तिथं तिथं आपल्याला मतदान करायचं आहे. ते थेट मतदान मोदीजींना होणार आहे. आणि म्हणून म्हणतात अब की बार, कागद मगाशी काढला होता कोणीतरी तिथं, 400 पार. महिला आघाडीत आज पुढे आहे जास्ती. महिलांमध्ये उत्साह आहे, आमच्या बांधवांमध्ये पण आहे. आमचे बांधव पण पाठीशी आहेत सरकारच्या. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अब की बार आपण 45 पार हा आकडा आपल्याला मिळवायचा आहे. आणि म्हणून आज तुम्हाला मी विनंती करायला आलेलो आहे की या सर्व लोक येतील, काय काय सांगतील, आणि जे इकडून तिकडून त्या पक्षातून या पक्षातून तिकडे गेलेले लोक आहेत, काही लोक. आता मला एक अर्ज आला होता, तिथे एक कागद होता, त्याच्यावर कारवाई आणि चौकशी करण्यासाठी विनंती केलेली आहे. युवा सेना संदीप रमेश विगे आणि उभाटाचा आहे तो पदाधिकारी. त्याने म्हटलंय, भाऊसाहेब वागचोरे हे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियावर करत असलेल्या अन्यायाबाबत मला न्याय पाहिजे. याची चौकशी मी करणार आहे. त्याची पूर्ण जमीनच हडपून घेतली आहे. आणि म्हणून त्याच पक्षाच्या माणसांनी, कार्यकर्त्यांनी हे पत्र दिलेलं आहे. मी हे पत्र जाहीरपणे आपल्या समोर मांडतोय. मग जे जमिनी हडप करणारे, जे अन्याय करणारे, जे सर्वसामान्य माणसांना लुटणारे, अशा उमेदवारांना आपण मतदान करणार का? एक सर्वसामान्य सदाशिव लोखंडे, कधी आपण हाक मारली तर आपल्या हाकेला धावून येणाऱ्या लोखंडेला मतदान करणार, हा विषय लोखंडे. आणि म्हणून लोखंडेला मत म्हणजे मोदींना मत. आणि म्हणून त्यांच्या मागं आपले राधाकृष्ण विखे पाटील पूर्ण खंबीरपणे उभे आहे, पूर्ण ताकदीने उभे आहेत. त्यांनी या पूर्ण शिर्डी नगर या जिल्ह्यात गेले अनेक वर्ष विठ्ठलरावांपासून, विखे पाटलांपासून जे काम केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा हा परिवार आहे. आणि म्हणून मी जेव्हा त्यांना सांगितलं यावेळेस आपल्याला सदाशिव लोखंडे याला निवडून आणायचं आहे, मला ते म्हणाले थोडं आपल्याला मेहनत करायला लागेल. बोले मेहनत मला नाही माहीत, तुम्ही सदाशिवला निवडून आणायची जबाबदारी तुमची.
आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि आज आणि म्हणून आज ही निवडणूक आपल्याला महत्वाची आहे. तुम्ही सगळेजण आहात, महायुती आहे, आपलं सरकार आहे, केंद्र सरकार आहे. तुम्हाला फक्त एवढंच केंद्राने निर्णय घेतलेले सुरू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोचवायची आहेत. राज्य सरकारने महायुतीने घेतलेल्या योजना निर्णय लोकांपर्यंत पोचवायचे आहेत. तुम्हाला मान खाली घालून मतदारांकडे जाण्याची संधी आम्ही ठेवलेली नाही, कारण आम्ही 24 तास काम करणारे लोक आहोत. सगळे लोक, मी उशिरापर्यंत पहाटे काम करतो, पहाटे अजितदादा काम करतात, दिवसभर देवेंद्रजी काम करतात. हे 24/7 हे काम करणारं सरकार आहे आणि घरी बसणार नाही. त्यामुळे आरोप 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 आणि म्हणून त्या आरोपांना आम्ही कामाने उत्तर देऊ. आरोप किती करा पण आम्ही कामाने उत्तर देऊ. आणि जनता, ये जनता है, सब कुछ जानती है. आणि म्हणून आज लोक कामाला उत्तर देतात, विकासाला उत्तर मत देतात. आणि म्हणून मी राधाकृष्ण विखे पाटील, आपले सगळे लोक इथे आहेत, आपले पिचड साहेब आहेत, रामदासबाई तर आहेत, राष्ट्रवादीचे आपले पदाधिकारी आहेत, आपले आमदार आहेत, बबनराव आहेत, भाऊसाहेब कांबळे आहेत, सगळे आहेत. ही सगळी माणसं, सगळ्यांची मी नावं घेत नाही, पण शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, RPI, कवाडे गट, महादेव जानकर गट, रासप, अजून कोण आहे बाबा, अजून नवीन नवीन जॉईंट होत आहे. आणि म्हणून आमदार काळे साहेब पण आहेत, तेही आपल्या बरोबर आहेत, सगळे आपल्या बरोबर आहेत. तुम्ही फक्त बरोबर 13 तारखेपर्यंत एकदम डोळ्यात तेल घालून काम करा. तुम्हाला पुढची 5 वर्ष सदाशिव लोखंडेकडून एकही शिकायत का मौका आपको नहीं मिलेगा, एकही तक्रार करायला संधी मिळणार नाही, हा शब्द मी देतो. आणि आम्ही दोघं आहोतच, आपली दोघांची जिम्मेदारी आहे ना. आणि म्हणून आपण सगळेजण आज मोदीजींचं काम, या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी एक एक खासदार निवडून पाठवणं गरजेचं आहे. आणि शिर्डी हे मोदी साहेबांचं पण श्रद्धेचं ठिकाण आहे. आणि म्हणून शिर्डीतला खासदार तुम्हाला प्रचंड मताधिक्याने पाठवावाच लागेल, अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. मगाशी मला पालकमंत्र्यांनी सांगितलं, नेवासामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि पालकमंत्र्यांनी त्याचा विकास आराखडा तयार केला आहे. मी आपल्याला सांगतो, या विकास आराखड्याला एकही पैसा कमी पडू देणार नाही. शनी शिंगणापूर, अरे सरकारने सर्व तीर्थक्षेत्र, गडकोट किल्ले, शिंगणापूरचा विकास काय करायचं आहे तुम्ही पालकमंत्र्यांना सांगा. बिलकुल, अरे बाबा करणारे आपणच आहे ना, दुसरे फक्त बोलणारे आहेत, आपण करून दाखवणारे आहोत. त्यामुळे तुमचे जे जे काही विषय आहेत हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आपल्याला देतो. पुन्हा एकदा येत्या 13 तारखेला महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांची निशाणी धनुष्यबाण, या बटनासमोर बटन दाबा आणि सदाशिव लोखंडे यांना विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.
यानंतर काही प्रवेश या ठिकाणी होत आहेत. सर्वप्रथम सौ लतिका प्रभाकर गोपाळे महिला आघाडी तालुका अध्यक्ष आहेत उभाट्याच्या, त्यांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. सौ लतिका प्रभाकर गोपाळे महिला आघाडी महिला आघाडीच्या तालुका प्रमुख आहेत उभाट्याच्या, त्यांचा या ठिकाणी आपण प्रवेश करून घेतोय. त्याचप्रमाणे आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश साळुंके यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय. आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश साळुंके यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय. त्याचप्रमाणे बेलदार क्रांती सेना प्रदेशाध्यक्ष श्री रोहिदास चव्हाण महाराष्ट्र राज्याचे, त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश सोहळा संपन्न होतोय. त्यानंतर आरपीआय गवई गटातून श्री किशोर वाघमारे सरचिटणीस आहे उत्तर महाराष्ट्राचे आणि बाळासाहेब पाळंदे सचिव आहेत अहमदनगरचे, त्यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं. अहिल्यानगरचे सचिव आहेत ते. त्याचप्रमाणे या ठिकाणी किशोर वाघमारे, बाळासाहेब पाळदे यांच्यासोबत बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करतायत. भाऊसाहेब गायकवाड, सचिनजी शिंदे, जॉन पाळंदे, पप्पूजी पवार राहुरीचे, श्रीकांतजी भाकरे, त्यानंतर अविनाशजी, त्यानंतर मुश्कलभाई बागवान, राजू विधाते, संजय कोपरे, शुभम डोखे, गणेशजी सोनवणे, आकाशजी राठोड, किरण कोपरे, राहुल पाटोळे, बऱ्याचशा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी हा प्रवेश सोहळा संपन्न पडतो. युवा सेनेचे रोहितजी शिंदे